नेहमीची डाळ कधी-कधी खाऊ वाटत नाही, तर एकदा या पद्धतीने तुम्ही तोंडाला चव आणणारी शेंगदाण्याची आमटी करून बघा. खायला म्हणाल तर खूपच चांगली लागते. यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे गरम पाण्यात भिजत घातलेले आहेत. झाकण ठेवायचं, 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान भिजलेले आहेत. बाजूला काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, 1 चमचा जिरं घालून जाडसर असा ठेचा करून घ्यायचा. यानंतर भिजत घातलेले शेंगदाणे थंड करायचे आणि यामध्ये घालायचे, थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचा. यानंतर 1 चमचा जिरं, हिंग पावडर घातली आहे आणि त्यानंतर कढीपत्ता आणि वाटलेला ठेचा घालून छान मिक्स करून घ्यायचा. आता शेंगदाण्याची जी पेस्ट बनवली होती ती घालायची आणि चांगली कच्चेपणा जाईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं, हळद घालायची आहे, धणे जिरे पावडर आणि गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर या शेंगदाण्याच्या आमटीला छान चव येण्यासाठी थोडासा गुळाचा खडा घातलाय, मिक्स करून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही शेंगदाण्याची आमटी नक्की करून बघा.